हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करतो। शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेचं चिंतन आपण सुरू करतोय। कालच्या चिंतनामध्ये 39 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार माऊली करत आहेत। आता आदियज्ञ का आहे याची माहिती आणि आदियज्ञ का कळत नाही याचीही कारणं माऊलींनी दिलेली आहेत। त्याचा विचार आपण आता पुढच्या ओळीपासून पाहणार आहोत। कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं, येर आदी दैवादिभूत तेही मीची किर समस्त। अरे सगळी आदिदैवत आणि आदिभूत जे आहे ते सुद्धा मीच आदियज्ञ रूपानंच आहे। परी 15 किडा मिळते ते काय साके नोहे। एवढं जे आहे की त्यामध्ये हिणकसपणा शुद्ध सोन्यामध्ये जर घातला तर ते सोनं हिणकस होत नाही का? प्रश्न कसा विचारला आहे की सोनं हिणकस होत नाही का? तसा विचार केला तर सोनं हिणकस नाहीच, त्या अगोदरही नव्हतं, जेव्हा त्यामध्ये हिणकस मिसळलं त्यावेळी नव्हतं, आणि जेव्हा ते शुद्ध होतं त्यावेळी नाही। म्हणजे तिन्ही काळामध्ये सोन्याचं सोनेपण कधीच बिघडत नाही। तसं आत्मस्वरूप जे आहे ते आत्मस्वरूप तिन्ही काळामध्ये तसंच असतं, म्हणून त्याला त्रिकाला बाधित असं म्हटलं जातं। हे सत्य कसं आहे? 3 काळांचा बाध करणारं आहे म्हणून विचार इथं सांगितलेला आहे। ते कळत नाही, त्याला कारण पण सांगितलेलं आहे की त्याला किडा जे मिसळलेलं आहे त्यामुळं जीव ब्रह्म आहे हे कळत नाही आहे, जग ब्रह्मरूप आहे हेही कळत नाही। तरी ते 15 पण न मिळे आणि किडाळाची या अंशान मिळे, परी जव असे तयाची मिळे तव साकीचे म्हणजे जोपर्यंत सोनेपणा त्याचा मलिन होत नाही हा मुद्दा मात्र माऊली सांगतात। म्हणजे कोणत्याही काळामध्ये नव्हतं, जसं कोणत्याही काळामध्ये मृगजळ असतच नाही। म्हणजे जेव्हा ते नक्षत्र रूप दुपारचं नक्षत्र, दुपारचं भर दुपारचं ऊन, सूर्य या सगळ्यांच्या कारणामुळे जे भासायला लागतं ते भासमान असणारं मृगजळ दुपारच्या पूर्वी सकाळी ते दिसत नाही, दुपारी भासमान असतं आणि संध्याकाळी दिसत नाही। म्हणजे ते तिन्ही काळाला त्याला सिद्ध करता येत नाही, म्हणून मृगजळ नाही। आणि तसंच वर्णन इथं माऊली करतात की त्याचं सोनंपण जे आहे ते कधीच मलिन होत नाही। जेव्हा त्याच्यामध्ये हा हिणकस धातू पितळ मिसळलं त्याच्यापूर्वी सुद्धा सोनं शुद्धच होतं, पण जेव्हा हिणकस धातू मिसळला तरी त्यामधला सोन्याचा शुद्धपणा आहेच। नाहीतर अग्नी दिल्यानंतर जे निघतं ते शुद्ध निघालं नसतं, फक्त ते त्याच्या संगतीत आलं। पण हिणकड धातूच्या एका अंशाशीही ते एकरूप होत नाही। किडाळाचीही अंशा न मिळे, एकाही अंशाशी सुद्धा एकरूप होत नाही। परी जव असे तयाची मिळे तव साकेची म्हणजे, पण तो जोपर्यंत इतर धातूने ते मिश्रित आहे तोपर्यंत त्याला हिणकसच म्हटलं जातं। जीवला जरी ब्रह्मत्व असलं तरी सुद्धा त्याला विकारयुक्त असल्यामुळं, अविद्येनं युक्त असल्यामुळं, अज्ञानानं पछाडल्यामुळं तो कधी जरी शुद्ध असला तरी त्याला हिणकसच म्हणायला पाहिजे। का हिणकस होतं ते? त्याचं कारण आहे की ते इतर जे हिणकस असणारा जो धातू आहे, पितळ आहे, लोखंड आहे, यांच्या सहवासात आल्यामुळं
त्या सोन्याला, शुद्ध सोन्याला सुद्धा हिनकसपणा येतो. तसं जीवा ब्रह्मत्व आहे, पण कधी संकल्प लोपी. किडाळाचा दोष जाये तरी साडे पंधरिया तेची होय. जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्प लोपी. अतिशय सुंदर आणि वेदांताला धरून असणारी माऊलींची ही ओवी आहे, वेदांत शास्त्र सांगणारी. आणि म्हणून त्यामुळं सांगितलेलं आहे की जे आदिदैव आणि आदिभूताशी, ही आदिदैव जे आहे ते आदिदैव सुद्धा आदियज्ञच आहे, आदिभूत सुद्धा आदियज्ञच आहे. पण ते कळत नाही का, तर त्याचा हिनकसपणाच्या संगतीत आल्यामुळं जीवाला ब्रह्मरूपता आहे कळत नाही. पुढच्या ओळीमध्ये माऊली तेच सांगतात परत. आणि तैसे आदी भूतादी आघवे ते अविद्येची नी पालवे. पालवे म्हणजे पडद्याखाली, अविद्येचे नी पालवे झाकले तो मानावे वेगळे असे. त्याप्रमाणे हे आदिभूतादी जे पदार्थ आहेत ते सर्व अविद्येच्या पदराने झाकलेले आहेत. म्हणजे 6 पदार्थ आपण त्याचाच अभ्यास करायला लागलोय. अगोदर ब्रह्म, नंतर अध्यात्म, नंतर कर्म, नंतर आदिभूत, नंतर आदिदैव आणि नंतर आदियज्ञ. अशा 6 मनामध्ये ते आदिभूतादी, त्याला शब्द 6 साठी आदिभूतादी. आदी म्हणजे आणखीन काहीतरी, इत्यादी असा शब्द आपण वापरतो ना, इत्यादी. इत्यादीमध्ये आदिभूताबरोबर त्यांच्या संगतीनं असणारे इतर सगळे आगवे हे अविद्येची नी पालवे, अविद्येच्या पालवे झाकले म्हणजे अविद्येच्या पदरानं झाकलेले आहेत. मानावे वेगळे दिसे ऐसे. म्हणून त्यामुळं त्याला वेगळं मानावं लागते का काय, ते पदराखाली आहेत तोपर्यंत ते वेगळेच मानावे लागतात. ते वेगळेच आहेत असं समज, तेव्हा मानावे म्हणजे समज बरं काय. हा फार महत्त्वाचा शब्द. मानावे जे आहे हे माननच आहे, आणि जोपर्यंत मानणं असतं तोपर्यंत सत्य नसतं. सुख माना, याला सुख म्हणा. आता याला सुख म्हणा म्हणजे काय, माना म्हणजे काय, ते खरं नाही. किती मानाव्या शब्दामध्ये किती समज शब्द आहे बघा. समजावं तोपर्यंत ते वेगळेच आहेत असे समजावे. जोपर्यंत हे 6 पदार्थ जे आहेत हे अविद्येच्या पदराखाली झाकलेले आहेत तोपर्यंत ते वेगळेच आहेत असं समज. फार सुंदर वर्णन आणि विस्तृत ह्या ओवीचा अर्थ परमपूज्य खंदारकर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये दिलेला आहे. कारण आदिभूतादी जे 6 पदार्थ आहेत ते सर्व अविद्येच्या पदराने झाकलेले आहेत. त्याचं विचारसुद्धा मांडलेला आहे की आदिभूत आदिदैवाला म्हणजे जगाला आणि देहाला, जीवाला, सगळ्यांना माझंच अधिष्ठान आहे. आदिभूत आदिदैवताला म्हणजे जगाला आणि देहाला आणि जीवाला. आता जग आणि देह वेगळे नाहीत, तसं देह, जग आणि जीव यांना माझंच अधिष्ठान आहे. ते माझ्या स्फूर्तीवर आणि माझ्या सत्तेवर चालतात, म्हणजे आदियज्ञाच्या स्फूर्तीवर चालतात. आदियज्ञाची सत्ता आहे म्हणून आदिभूत आणि आदिदैव काम करत असतात. म्हणजे देहादी सगळा प्रपंच म्हणजे जगतादी सगळा प्रपंच त्यामध्ये देह, तर देह जग असे असणारे, त्यानंतर जीव हे जे आहे ते माझ्या सत्तेवरती चालतात. थोडासा विभाग करायचा म्हणून देहाला जगापासून वेगळं समजायचं, कारण जगाचं जडत्व आणि देहात असणारं आत असलेलं चैतन्य याच्यामुळं थोडासा वेगळापणा दिसायला लागतो. देहापेक्षा जग जरा अधिक जड आहे, म्हणजे जगापेक्षा देह हा थोडा का असना चैतन्यमय आहे, मानावाच लागतो. जरी पंचमहाभूतानं बनलेला असला तरी सुद्धा दगडापेक्षा माणूस बराच असतो असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळं जगापेक्षा देह आणि देहापेक्षा जीव, आणि जीव जो आहे तो जीव ही सगळ्याला अधिष्ठान भगवंताचा आहे. त्यामुळं भगवंताचा असलेला अधिष्ठान कळत नाही, त्याला कारण अविद्येचं आवरण आहे. म्हणजे जीवाला अविद्या ही आच्छादित करत असते, जशी ईश्वराला किंवा जगाला माया आच्छादित करत असते. ज्याला आपण जगसृष्टी एक म्हणतो, ईश्वर सृष्टी, आणि दुसरी आहे जीवसृष्टी. ह्या दोन्ही सृष्टीचा विचार हा ब्रह्मापेक्षा वेगळा आहे,
म्हणून जसा आपण देह जाणून घेतो तसा ईश्वराला जाणून घ्यायला पाहिजे, आणि जसा जीव जाणून घेतो तसं ब्रह्माला जाणून घेतलं पाहिजे. हे चारही घटक ज्याला जाणता येतात ना त्याला अध्यात्म आणि परमार्थ कळतो, समजतो शास्त्रीय लेवलला, आणि त्यामुळं त्याचं चिंतन व्यवस्थित करता येतं. म्हणून हे समजून घेतलं पाहिजे. जग, त्यानंतर असणारा देह, त्यानंतर असलेला जीव, त्याच्याशी संबंधित असलेला ईश्वर, आणि मग ब्रह्म. ह्या सगळ्या गोष्टी एकदा जाणून घेतल्या म्हणजे जग, जीव, ईश्वर आणि ब्रह्म एकदा समजून घेतलं की आपल्याला पारमार्थिक प्रक्रिया ज्या आहेत, पारिभाषिक सगळ्या गोष्टी आहेत त्या समजायला सुरुवात होतात. असो, इथं आता वर्णन केलं आहे, हे झाकलेलं आहे मात्र अविद्येनं. अविद्ये शब्दाचा अर्थ आहे अज्ञान, त्यालाच माया, त्याच्या वेगवेगळ्या प्रकृती, हे सगळे शब्द एका अर्थानंच वापरलेले आहेत, पण संदर्भानुसार त्याचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असा केलेला आहे. अविद्या आणि माया जरी एक असली तरी ती ईश्वराची असणारी माया आणि जीवाची असणारी अविद्या असं मानलं जातं. थोडासा फरक त्या दृष्टीनं लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळं ब्रह्मावर अविद्येचं आवरण आहे, म्हणूनच अक्षर असलेलं परमब्रह्म आपल्याला कळत नाही. का कळत नाही त्याचं कारण सांगितलेलं आहे की ब्रह्मावरती अविद्येचं आवरण आहे, आणि म्हणूनच त्याला त्या अक्षर ब्रह्म जे आहे, परमब्रह्म ज्याला आपण मौरीने भगवद्गीतेनं सांगितलं, ते कळत नाही, कारण अविद्येचं आवरण आहे. अध्यात्मावर सुद्धा, म्हणजे ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म ही तीन अगोदर आपण बघितली पाहिजेत. अध्यात्मावर सुद्धा आवरण आहे. अध्यात्म म्हणजेच जीव, मागच्या वेळा आपण अभ्यास केलेला आहे, त्यालाच आदिदैवत म्हणतात. तेच अक्षर ब्रह्म आहे, ते प्रत्येकात्मक रूपानं आहे, ते असंग आहे, साक्षी रूपानं जीव आहे, पण त्याच्यावर सुद्धा, या जीवावर सुद्धा अविद्येचं आवरण आहे. नंबर 3, कर्माचा, कर्मावरती सुद्धा आवरण आहे. त्यामुळे विश्वाचं घडणारे व्यापार जे आहेत ते व्यापाराचं आकलन होत नाही. असंच घडतंय असे बरेचसे बुद्धिवादी म्हणतात. असाच सूर्य उगवतो, अशीच भरती ओटी येते, चंद्रादी ग्रह जे सगळे जे फिरतात हे असेच फिरतात असं ते बोललं जातं. ह्याचं कारण विश्वाचे सगळ्या व्यापाराचं आकलन नाही, म्हणजे कर्म कळत नाही. कर्म कळत नाही कारण त्याच्यावरती सुद्धा अविद्येचं आवरण आहे. म्हणजे 3 घटक पहिले आपण बघितले. ब्रह्मावरती सुद्धा आवरण आहे, त्यामुळे अक्षर असलेलं ब्रह्म लक्षात येत नाही. दुसरं, अध्यात्मावरती सुद्धा, त्याच्या जीवावरती सुद्धा अविद्येचं आवरण आहे, त्यामुळं जीव ब्रह्मरूप आहे हेही कळत नाही, तो साक्षी असंग आहे असंही कळत नाही. आणि कर्मावर सुद्धा अविद्येचं आवरण असल्यामुळं विश्वाचे व्यापाराने घडामोडी मला कळत नाही, काही कळत नाही. आता इतके जण शास्त्रज्ञ जे पाठी लागलेत ना, हे काही घडामोडी कळाव्याच म्हणून ना, पण अंतिम सत्य कुणाला कळलं? फक्त संतांना कळलं, जीवनमुक्तांना कळलं, अवतारी पुरुषांना कळलं, अन्यांना कळत नाही. कारण अंतिम सत्याचा वेध घेण्यासाठी अंतिम सत्याची उपासना करावी लागते. त्याला ब्रह्म उपासना आपण म्हणूया किंवा भगवंताची उपासना म्हणूया, पण त्या उपासनेनंच तो कळेल आणि तोच सत्य आहे, अन्य काही नाही. सत्याचा शोध घ्यायचा आणि सत्याची उपासना करायची म्हणजेच काय? तर ब्रह्माची उपासना करायची, कारण ते ब्रह्मच सत्य आहे. देवाची, भगवंताची उपासना करायची, कारण देव भगवंत सत्य आहे. आणि त्यामुळं असा सत्याची जर आपण उपासना करायला लागलो तर सत्य कळेल आणि विश्वाचे व्यापार, जीव का आहे याची माहिती कळायला लागेल. आणि हे समजायला लागल्यावर, म्हणूनच माऊली म्हणलेलं आहे की का कळत नाही तर कुणाकुणावर कसलं आवरण नाही ते आपण बघितलं. 4था मुद्दा त्यातला आहे बघा. वरती 3 झाले, अजून 3 आपले आहे, कारण 6 शब्द आहेत एकूण. त्या 6 शब्दामधलं आदिभूत, आदिभूत म्हणजे पंचमहाभूताचं त्याच्यावरती आवरण आहे. आणि पंचमहाभूत माया नामरूपाचं आवरण त्याच्यावरती आहे. मी नामाकडेच बघतो, रूपाकडे पाहतो, रूपाच्या पाठीमागे दडलेलं तत्व पाहत नाही, कारण ते तत्व मला दिसत नाही अविद्येमुळे.
पंचमहाभूतामध्ये प्रचंड शक्ती आहेत आणि ही पंचमहाभूत भगवंताची निर्मिती आहे. भगवंताची निर्मिती असल्यामुळं त्या शक्तीशी मी एकरूप होत नाही, त्या शक्तीची मी पूजा करत नाही आणि म्हणूनच मला भगवंत त्या पलीकडे असणारा भगवंत जो आहे तो दिसत नाही. म्हणून आदिभूतावर सुद्धा अविद्येचं आवरण आहे. आदिभूत म्हणजे पंचभूत महाभूतात्मक जग, त्यामध्ये नामरूपात्मक मायेनं तयार झालेले जग. आदिदैवावरती सुद्धा आवरण आहे. म्हणून जीव ब्रह्म आहे हे कळत नाही, कारण या जीवावरती पंचकोशाचं आवरण आहे. आता पंचकोश असल्यामुळं या कोशाच्या पलीकडे जावं लागतं, अंतःकरणाच्या पलीकडे जावं लागतं, त्याशिवाय जीवाचं खरं स्वरूप कळणार नाही. आता अंतःकरणाच्या पलीकडे गेल्यावर जीव शिल्लकच राहत नाही. हा संतांचा अनुभव संत आपल्याला आपल्या सगळ्या शास्त्रांच्या द्वारे सांगतात. परंतु तो पंचकोश ओलांडताना किती काय काय करावं लागतं, ध्यानाच्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. त्यामुळं मी शत्रुजीवा नच घ्राण नेत्रे नच योम भूमीर्न तेजो न वायू चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम असं चिंतनच करावं लागतं ना. हे पंचकोश जे आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, हे पंचकर्मेंद्रिय आहेत, यांच्या पलीकडेच गेल्याशिवाय जीवाचं आवरण अविद्या जाणार नाही आणि त्याचं स्वरूप कळणार नाही. एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे. जगाची म्हणजे जगाची सृष्टीची निर्मिती जी आहे ही ईश्वराधीन आहे. त्यामुळं जग आणि देहसुद्धा ईश्वराधीनच आहे. पण तरीसुद्धा एक विचार केलेला आहे, जीवाची एक स्वतंत्र सृष्टी तयार झालेली आहे. जीवानं ती कल्पनेनं बनवलेली आहे. म्हणून शास्त्रकार थोडीशी विभागणी करतात. जो मायाधीश ईश्वर आहे त्यांच्या मायेमुळं आणि नामरूपाच्या नामरूपामुळं ईश्वराचा अनुभव आपल्याला येत नाही. तसं अविद्या जीवावरती असते आणि माया ईश्वरावरती असते. पण ईश्वर मायेच्या अधीन होत नाही आणि जीव मात्र पारतंत्र्यामध्ये राहतो, अविद्येच्याच पारतंत्र्यामध्ये राहतो आणि म्हणूनच त्याला स्वतःचं काही बुद्धी लढवत नाही. तो अविद्येप्रमाणे काम करायला लागतो. ईश्वर मात्र मायेला ताब्यात ठेवून काम करतो. त्यामुळं ईश्वर स्वतंत्र राहतो आणि जीव पारतंत्र्यामध्ये पडत असतो. हे पारतंत्र्य घालवणं म्हणजे बंधनमुक्त होणं आहे. ही त्यालाच जीवनमुक्ती म्हटलेलं आहे. आणि ही जीवनमुक्ती कल्पनेनंच करायची आहे, कारण बंधनसुद्धा कल्पनेचंच आहे. पंचकोशाचं आवरण, अंतःकरणाचं आवरण, जीवावर असणारी ही अविद्येचा पडदा जो आहे हा पूर्णपणे काल्पनिक आहे. मग काल्पनिक पडदा घालवण्यासाठी काल्पनिकच प्रयत्न करावे लागतात. खऱ्या प्रयत्नाची इथं गरजच नाही आहे. मग काल्पनिकपणाने समजायचं मी बांधला होतो आणि कल्पनेनंच म्हणायचं हा संसार माझा नाही आणि मी देह नाही, असाच विचार सतत केल्यामुळंच आपण त्या कल्पनेच्या द्वारे बाहेर पडू शकतो. इथं चौथा मुद्दा मांडलेला आहे बघा. आदिभूतावरती म्हणजे जीवावरती सुद्धा अविद्येचं आवरण आहे. आदिदैव जे आहे त्या आदिभूतावरती पंचमहाभूताचं आवरण आहे आणि आदिदैवावरती जे आवरण आहे ते जीवावरती अविद्येचं आवरण असल्यामुळं पंचकोशाच्या आवरणखाली हा आत्मा त्यामध्ये झाकला गेलेला आहे. आणि सहावा आदियज्ञ जे आहे त्या आदियज्ञही कळत नाही, कारण जीव ईश्वर सगळ्या ज्या देवदेवता ज्या आहेत, मुक्त पुरुष आहेत, सगळं जग हे ब्रह्मरूपच आहे हे कळत नाही तोपर्यंत आदियज्ञ कळत नाही. म्हणजे सगळ्यांच्या वरती एक अविद्येचा पडदा आहे आणि म्हणूनच कळत नाही की जग ब्रह्मरूप आहे, जीव ब्रह्मरूप आहे हे समजायला पाहिजे. सगळं ब्रह्मांड हे ब्रह्मरूपच आहे, कारण त्यानं बनवलं आणि तो त्यामध्ये आहे. फक्त त्याचा आपल्याला अंदाज येत नाही, त्याला कारण अविद्येचा पडदा. जीवाला सुद्धा ब्रह्मत्व आहे पण कळत नाही. त्याचा विचार अगोदर आपण सोन्याचा आणि हिनकसपणाच्या धातूचा विचार माऊलींनी दृष्टांताद्वारे पटवून दिलेला आहे की तसं का होते ते.
म्हणजे ही जी प्रक्रिया घडते त्या प्रक्रियेला कारण काय, तर या ब्रह्मावरती अविद्येचं आवरण म्हणून अक्षर ब्रह्म कळत नाही, अध्यात्मावर आवरण आहे. त्यामुळं प्रत्येकात्मक रूपानं असणारा तो साक्षी कळत नाही. कर्मावर सुद्धा आवरण अविद्येचं असल्यामुळं कर्मातले जगातले विश्वाचे व्यापार जीवाला कळत नाहीत. आणि आदिभूतावर पंचमहाभूताचं आवरण असल्यामुळं सगळी अविद्याचं आहे. पंचमहाभूतांची आवरण ह्याच अविद्येमुळं जग कळत नाही, आदिदेव म्हणजे जीव कळत नाही, आणि आदियज्ञ म्हणजे जो परमात्मा आहे ज्याच्या सत्तेवर सगळं चालतं तोही कळत नाही. तो सगळ्या ठिकाणी वसलेला आहे, सगळ्यामध्ये आहे. असा जेव्हा विचार आपल्यात आपण मनात आणू आणि अंतःकरणामध्ये बुद्धी तशी दृढ अंतःकरण होईल, तेव्हाच आपल्याला आदियज्ञ, आदिभूत, आदिदैव, ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म यांचा उलगडा व्हायला लागेल. तरी बऱ्यापैकी माऊलींनी याचा विस्तार केलेला असल्यामुळं आपल्याला समजतं. नाही तर भगवद्गीतेच्या नुसत्या भाष्यावरून ज्या कोणी विचारवंतांनी भाष्य केलेत ती पण कशी आहेत, सूत्ररूपानं आहेत, ती कळली नसती. पण माऊलींनी त्याचा विस्तार केल्यामुळं आपल्याला साधारण त्याचा अंदाज यायला लागलेला आहे. आता अंदाज आल्यानंतर अनुभवाकडे आपण गेलो पाहिजे, की जीवाकडे पाहताना, आदिभूताकडे पाहताना, अध्यात्माकडे पाहताना, कर्माकडे पाहताना या सगळ्यात आपला विचार कळला पाहिजे. असा जेव्हा कळेल त्यावेळी खऱ्या अर्थानं हे आवरण ज्यावेळी नष्ट होईल ना, त्यावेळी सगळे भेदभाव नष्ट होतील, असं माऊली पुढच्या ओवीमध्ये म्हणतात. तेची अविद्येची जवनिक फिटे. जवनिक म्हणजे अविद्येचं आच्छादन जे आहे ते, आणि भेदभावाची अवधी तुटे म्हणजे भेदभावाची मर्यादा नष्ट होईल. मग म्हणो एक होऊनी जरी आटे तरी काय दोन्ही होती. परंतु हे जे मत्स्वरूप होऊन नाहीशी होता असे जर म्हणावे तर अविद्येचे आच्छादन सारण्यापूर्वी यांच्यात वस्तुता भेदभाव होता काय, म्हणजे दोघे एक होतात असं म्हणणंच नुसतं आहे. मग ते दोघे वेगवेगळे होते काय असं माऊली म्हणतात. ह्याचा विचार अगोदर झाला बरं काय, की हिनकस सोन्यात हिनकस ज्यावेळी पितळ ज्यावेळी सोन्यामध्ये मिसळलं जातं त्या मिसळण्यापूर्वी ते सोनं शुद्ध नव्हतं काय, होतं. त्यामुळे जीव आणि ब्रह्म एकच आहेत. भेदभाव हा कल्पनेनं आलेला आहे. म्हणून म्हणतात त्याची अविद्येची जवनिक फिटे. तोच अविद्येचे आच्छादन ज्ञानाने दूर होतं. ज्ञान झाल्याशिवाय अविद्या जात नाही. जेव्हा अज्ञानाचा पडदा दूर होतो म्हणजे ज्ञान होतं, तेव्हा भेदभावाची जी परिच्छिन्नता आहे, मर्यादा आहे, ती नष्ट होऊन जाते आणि जीव परमात्मा एक झालं असं जर कोण म्हणणार असेल, माऊली म्हणतात, तर दोघे वेगळे होते का असा प्रश्नाने विचारलेला आहे. म्हणजे ते कधीच वेगळे नव्हते, कधीच वेगळे नव्हते. वास्तविक हे फक्त अविद्येच्या प्रभावामुळे जीवाला ब्रह्मत्व असून सुद्धा समजत नाही. त्याची कारणं वरच्या ओळीमध्ये आपण पाहिलेली आहेत. त्यामुळं जीव परमात्मा आहेच आणि म्हणूनच आदिदेव जीव आणि परमात्मा हे भेद अविद्येने आहेत, वास्तविक नाहीत. पण ही कल्पना ज्ञानाने बाधित होते. म्हणजे ज्ञानानं बाधित करायचं असतं, ज्ञानानं घालवायचं नसतं. घालवायला असायला पाहिजे ना. भेद मूळचा असला तर घालवूया, तर भेद घालवायचा नाही तर ज्ञान प्राप्त करून ज्ञानानं तो बाधित करायचा आहे. त्यामुळं बाधित करणं हा शब्द मात्र परवलीचा आहे. मात्र सगळ्या गोष्टी जर आपण बाधित करून पाहायला लागलो तर मिथ्यात्व दृष्टी प्राप्त होईल आणि मग कोणत्याच गोष्टीमध्ये खरापणा नाही हे कळायला लागेल. पण ही कल्पना कशाला जायला लागते, मात्र त्यासाठी ज्ञानच प्राप्त व्हावं लागतं. ते ज्ञानानंच बाधित होतं आणि दोन्हीतला भेद नष्ट होतो. आपण जरी दोरीवरला साप जो आहे तो साप घालवला की त्याला बाध केला, त्याचा हा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. तर त्याचा बाध केला म्हणजे तो नव्हताच असं सिद्ध झालं.
म्हणजे होताना गेला असं म्हणण्याला काही अर्थच नाही. नाहीतर मग भेद शिल्लक राहिला असता. म्हणजे अगोदर भेद होता आणि ज्ञानानं भेद गेला असं म्हणायला लागलं असतं तरी. पण तसं होत नाही. तर ज्ञानानं ती गोष्ट बाधित होते. बाधित होते म्हणजे त्याला मिथ्यात्व दिलं जातं. खोटा साप दिसत होता हे कळलं आणि त्याला म्हणायचं बाधित होणं. आणि बाधित झाले असल्यामुळं साप गेला असा व्यवहार झाला वास्तविक. फक्त व्यवहार झाला. खरं बघायला गेलं तर व्यवहारमध्ये सोडला बाजूला तर साप नव्हताच असा त्याचा अर्थ आहे. त्याची अविद्येची जवनिक फिटे. मग अविद्या गेली असं कल्पनानं मानायचं. कल्पनेनं का म्हणायचं तर अविद्या नव्हतीच असं समजायचं. पण अविद्या जी आहे ती सगळ्यांच्यावर आक्रमण करते. काय कुणाकुणावर आक्रमण करते हे शास्त्रानं पटवून दिलेलं आहे. ह्या अविद्येचं ब्रह्माजवळ काय चालत नाही. हे ब्रह्म ही अविद्या ईश्वराला काय करू शकत नाही, ज्ञानी माणसाला काय करू शकत नाही. आणि पुढची गोष्ट आहे जड पदार्थावर सुद्धा हिचं आक्रमण चालत नाही. फक्त हिचं आक्रमण चालतंय ना ते जीवावर चालतं. त्यामुळं सगळ्या साधना ज्या आहेत पारमार्थिक साधना ज्या आहेत त्या कुठं येऊन ठेपतात तर त्या जीवातलं जीव पण घालवणं, कल्पनेनं घालवणं आणि जीव ब्रह्मरूप आहे अशी जाणीव करण्यापर्यंतच आहे. ह्याच्या पलीकडं काही नाही. एकूण अध्यात्माचं सार जे आहे. त्यामुळे अविद्येचं आक्रमण ब्रह्म, ईश्वर, ज्ञानी पुरुष किंवा जड पदार्थ दगडासारखे आहेत त्याच्यावर अविद्येचं आक्रमण होत नाही. हा टेबल आहे. हा टेबल का अविद्येनं ग्रासलेला नाही. कारण त्याला त्याच्यामध्ये असणारी जी पंचकोश किंवा काय गोष्टीच नाहीत ना त्याला. मग त्यामुळे तो कशानं ग्रासला जाईल, त्याच्यावर कशा अविद्येचं आक्रमण चालेल. म्हणून वर्णन करताना म्हटलेलं आहे त्याचं कारण सुद्धा सांगितलेलं आहे. ब्रह्म स्वयंप्रकाशित आहे, स्वसंवेद्या आत्मरूपा. माऊलीने वर्णन पहिल्या ओळीमध्येच केलेलं आहे. ब्रह्म स्वप्रकाश आहे, स्वयंप्रकाश आहे. त्यामुळं त्याच्या ठिकाणी अविद्या संभवत नाही. त्याचा स्वतःचा प्रकाश आहे. ते दुसऱ्यावर अवलंबून राहिलेलं नाही आहे. आणि त्यामुळं ते त्याच्यावरती अविद्या काही प्रभाव टाकू शकत नाही. ईश्वर हा सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ ज्ञानी आहे म्हणून एवढ्या मोठ्या सृष्टीची आणि ब्रह्मांडाची निर्मिती करतो. आणि निर्मिती करतो त्यामुळे त्याचं ज्ञान मोठं आहे, बुद्धिमान आहे. तो सर्वात बुद्धिमान आहे भगवंत. एखाद्याची बुद्धी आमची चालती ना त्या बुद्धीच्या पुढच्या कल्पना त्याच्याकडे आहेत. त्यामुळं माझं काय करायचं हे त्यानं अगोदर ठरवलं असतं. इतका तो बुद्धिमान आहे. तो सर्वज्ञ आहे. आणि सर्वज्ञ असल्यामुळं आणि नित्यमुक्त असल्यामुळं तो कधीही मायेच्या तडाख्यात सापडत नाही. जीव जसा सापडतो तसा तो सापडत नाही. म्हणून ईश्वरावर त्या अविद्येचा कोणताही आक्रमण चालत नाही. ज्ञानी सुद्धा आहेत ना, जीवनमुक्त पुरुष आहेत, संत आहेत. त्या ज्ञानांची अविद्या अगोदरच निवृत्त झालेली असते. ती ज्ञानाने त्यांनी निवृत्त करून टाकलेली असते. त्यामुळे त्यांच्यावर अविद्येचा परिणाम होत नाही. आणि जड पदार्थ जड असतात, त्यांच्याकडं कोणत्याही प्रकारचं प्रतिबिंब पडेल अशी स्थिती नसते. राहिला प्रश्न जो आहे तो अंतःकरण रूपी जीवाचाच राहिला आहे की जे चकचकीत काचेसारखं असल्यामुळं तिथंच त्याचं प्रतिबिंब पडतं आणि प्रतिबिंबाच्या या गुंताळ्यामध्ये तो स्वतःला गुंतवून घेतो. ब्रह्म स्वयंप्रकाशित आहे. ईश्वर सर्वज्ञाने नित्यमुक्त आहे. आणि ज्ञानाने आपली अविद्या निवृत्त करून घेतलेली असल्यामुळं ह्या तिघावरती अविद्येचा प्रभाव पडत नाही. राहिला फक्त जीव. अविद्येचे आक्रमण फक्त जीवावरच होतं. त्यालाही कारण आहे. का जीवावर होतं तर प्रकृतीच्या कार्याचं जे कर्तृत्व आहे किंवा भोक्तृत्व आहे ते तो आपण स्वतःकडे घेतो. प्रकृती सगळं करते, आपण काय करत नाही हे त्याला कळत नाही. त्याला वाटतं मी मुलांना मोठं केलं, जन्म दिला, मी घरं बांधली, मी एवढी मोठी प्रॉपर्टी उभा केली, मी माझ्या शरीराची जडणघडण केली, त्यांना सगळ्यांना त्या मुलाबाळांना मी जन्माला घातलं. या सगळ्या गोष्टीमध्ये कर्तृत्व आणि भोक्तृत्व सगळं हे प्रकृतीचं आहे. पण प्रकृतीचा असलं तरी मूर्खपणामुळे त्याला कळत नाही आणि तो माझं म्हणतो. म्हणून अविद्येमध्ये अडकतो.
आणि नंतर म्हणतो हे स्त्री पुत्र धन हे माझं वाटतं, त्यामुळं त्याला सुख दुःख भोगावी लागतात, कारण अविद्या आहे. हे सगळे शब्दादी पंचविषय जे आहेत ही सगळी प्रकृतीची कार्य आहेत, पण ते सगळे विषय सुद्धा पंचविषय सुखरूप आहेत असं वाटतं. वास्तविक ते सुखाचा फक्त आभास निर्माण करतात, पण जीवाला कळत नाही ना. नातलगामध्ये सुख बघतो, घरामध्ये सुख बघतो, बँकेच्या बॅलन्समध्ये, सोन्या नाण्यामध्ये, धनसंपत्तीमध्ये सुख बघतो. याचं कारण आहे जीवावर त्या अविद्येचं आक्रमण आहे. कळत नाही त्याला खरं सुख कुठं आहे. आणि सगळे जे भेद आहेत ते भेद सत्य वाटतात. याला सगळ्याला कारण, ह्या सगळ्या कारणामुळं जीवावरती अविद्येचं आक्रमण व्हायला शक्यता आहे. शक्यता आहे म्हणजे कित्येक वर्ष, कित्येक जन्म त्याच्यावरती या आक्रमणाखालीच, प्रभावाखालीच जीव जगतो आणि परत जन्माला येतो. जीव जिवंत असतो तोपर्यंत त्याचा अंकुर तसाच शिल्लक असतो. तो गेल्याशिवाय म्हणजे तिथं असणारं वासनेचं बीज संपल्याशिवाय जीवन मृत्यू आपल्याला थांबवता येत नाहीत. संसाराचं येणं जाणं चालूच राहणार आहे, कारण वासनेचं बीज शिल्लक असल्यामुळं. त्या वासनेच्या बीजाला जीवपणा म्हणायचा. हा जीवपणा संपायला जातो. काय म्हणतात, हे वासनेचे बीज जळून जाईल. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, तुकोबा बोलतात. आता या संतांच्या कृपेमुळं आणि भगवंताच्या कृपेमुळंच हे वासनेचं बीज जळून जाऊ शकतं. पण कृपा व्हायला आपण कृपा पात्र असावं लागतं. कृपा पात्रतेमध्ये माझं प्रारब्ध कर्म आणि माझं असणारी साधनेची निष्ठा, या दोन गोष्टीवरती ते खूप मॅटर करतं. नाहीतर मग त्याला काय अर्थ राहत नाही. म्हणून अविद्येचं आक्रमण या जीवावरती असल्यामुळं अज्ञानाचा पडदा दूर झाला तरच आपल्याला ज्ञान होतं आणि भेदभावाची मर्यादा संपून जाते. म्हणून ज्ञान झाल्याशिवाय स्वच्छ स्पष्ट दिसत नाही, कारण मधी धीरजिरीत विरळ असणारा हा अज्ञानाचा पडदा आहे. हा वैराग्यानं, विवेकानं किंवा समाधी षटकांचा साधना केल्यामुळं आपल्याला हा पडदा दूर करता येतो. त्यानंतर होणारी शास्त्रकृपा, गुरुकृपा, संतकृपा, ह्या सगळ्या कृपेला आपण पात्र झाल्यानंतरच हा अज्ञानाचा पडदा दूर जातो. भल्या भल्या लोकांना, विशेष करून प्रवचनकार आणि हे कीर्तनकार जे आहेत यांना फार मोठे भ्रम असतात की आम्हाला हे सांगता येते काहीतरी शास्त्रातलं, म्हणजे आम्ही मुक्तच आहोत की काय, असा एका भ्रमामध्ये जगत असण्याची शक्यता आहे. बरं काय, काही खरंच मुक्त असतील, काय माहिती नाही. पण बऱ्याच वेळा हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. मात्र सगळे भ्रम जातील, पण ज्ञानी माणसं म्हणजे जी अर्धवट ज्ञानी जे आहेत त्या अर्धवट ज्ञानांचं शहाणपणाचा भ्रम मात्र लवकर जात नाही. नवल अहंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञाना पाटे, सज्ञानाचे झोंबी कंटे. सज्ञानालाच ही अविद्या त्रास देत असते, कारण त्याला उगीच मुक्त झाल्यासारखं वाटत असतं. आणि मुक्त झालंय असं वाटणं हेच बंधनाचं लक्षण आहे. कारण मुक्त झालंय असं कळेल कसं, कळतच नाही ना मुक्त झाले असं. मग कळत नाही तर ही गोष्ट आपण झाली अशी समजली कशी, तर याची वृत्ती ज्ञान अजून जागं आहे. मग वृत्ती ज्ञान जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत अविद्या नष्ट झालेली नसते. माऊली तर बोलतात, त्याची अविद्येची जवनिक फिटे. कुठल्या तरी संतांच्या कृपेमुळं कदाचित ही अविद्या जाऊ शकते. आणि अविद्या जर गेली किंवा साधनेद्वारे, मुमुक्षत्वाद्वारे, विवेक वैराग्यांच्या साधनेच्या द्वारे हे साधन चतुष्टय जे आहेत ना, ह्या साधन चतुष्टयाचा अभ्यास केला पाहिजे. हा शास्त्राभ्यास आहे. शास्त्राभ्यासानं जीव वगैरे काय त्या अविद्या, माया, ईश्वर, जगत, ब्रह्म हे समजून घेतलं पाहिजे. समजून घेतल्यानंतर त्याच्यावरती साधना केली पाहिजे. त्या साधनेला कृपेचं बळ प्राप्त व्हायला पाहिजे आणि मला माझ्या प्रारब्धामध्ये ते असलं पाहिजे. अशा अनेक गोष्टींची ही जी कारणं आहेत ती कारणं त्याला
लागू पडतात. तोच विचार इथं मांडलेला आहे. अविद्येची जवनिक फिटल्याबरोबरच भेदभावाची अवधी तुटे. कुठलाच भेदभाव नंतर शिल्लक राहत नाही. छोटी छोटी डबकी जी असतात ते एकदम प्रलय झाला की त्याचा समुद्रच बनून जातो. ते लहान सहान अशा गोष्टी शिल्लकच राहत नाहीत. म्हणून एवढ्या मोठ्या प्रलयामध्ये सगळं एकच जसं होऊन जातं ना, तसाच प्रकार आहे की छोटे छोटे भेद असतात. हे जीव ईश्वराचे भेद, जीव जीवाचे भेद वगैरे शास्त्रानं सांगितलेले आहेत. आपल्याला खोलात जाया नको, शांतपणे जगण्यासाठी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आहे. माझा प्रपंच काय मला टाकून जाता येणार नाही, तर प्रपंच न टाकता ह्या प्रपंचाची अस्वस्थता माझ्या मागं नको. ह्याची किरकिर जी असते ना, म्हणजे पोरं घरात असू द्यात पण त्या पोरांची किरकिर नको असं आपण म्हणतोय ना, तसा प्रकार आहे. प्रपंच असू दे, नेटका करावं म्हणतात, पण मला फिका फिका करत घालवायचं आहे त्याला. मग घालवायचं असेल तर तेवढाच विचार आपल्याला करायचा. फार शास्त्राच्या जंजाळामध्ये आणि शाब्दिक कोट्यांच्यामध्ये आपण अडकून बसायला लागलो ना, तर मग आपल्याला पंडिताची झूल पांघरावी लागते असे आमचे काका सद्गुरू काका बोलतात. म्हणजे पांडित्य आपल्यावरती येतं आणि या पांडित्य मुक्तीच्या खरं आड मोठा गोष्ट ती आहे बरं काय. एखादा सामान्य गवा एखादा मुक्त होऊन जाईल, पण एखादा शाना अर्धवट शाना जो आहे, ज्याला पडत मूर्ख म्हटलेला आहे, तो पडत मूर्ख मात्र मुक्त होणार नाही. त्याला वाटतंय आपण परमार्थाच्या नावाखाली काहीतरी करत असतात, त्याला ते परमार्थ म्हणत असतात. आणि त्यामुळे होतंय काय, खरा परमार्थ बाजूलाच राहतो. खरा परमार्थ एखादाच करत असतो. मागच्या वेळा आपण 7व्या अध्यायामध्ये ते पाहिलेलं आहे. मग म्हणून एक होऊनी जरी आटे तरी काय दोन्ही होती. अगोदरच ती एक आहे, मग ती काय दोन झाली, ती कल्पनेनं झाली. खरंच ती दोन होतीत का? नाही. त्यामुळे जीव आणि ब्रह्म एकच आहे. फक्त अविद्येचा पडदा मधला दूर व्हावा लागतो. म्हणूनच जीव आणि हे दोघेजण झाले. दोघा भावांनी पूर्वी एकच घर होतं, पण दोघा भावांनी मध्ये भिंत घातली आणि भिंत घातल्यामुळं ते एक घर आणि हे एक घर झालं. जर आणखीन जर एकच घर, पूर्वी कसं होतं, एकच होतं, आता समजा मधली भिंत काढली तर ते एकच आहे. ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. मी माझ्या कंपाऊंडमुळं मी जमीन अशी विभागून घेतलेली आहे. मूळची जमीन एक आहे का विभागलेली आहे सांगा बघू. हे माझं शेत, हे माझं प्लॉट, हा माझं घर, हे ज्या 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 गोष्टी आहेत ह्या सगळ्या काल्पनिक रेषेनं आपण तयार केलेल्या आहेत. रामकृष्ण परमहंस म्हणतात, देव 2 वेळा हसतो. 2 वेळा म्हणजे की ज्यावेळी दोघं भाऊ एक काल्पनिक रेषा काढून आपलं शेत वाटून घेतात आणि हे तुझं शेत आणि माझं शेत म्हणून भूमीला, भगवंताच्या भूमीला छेद देतात ना, त्यावेळी देव हसतो. आणि एखादा वैद्य बोलतो मी तुला बरं करतो, असा एखादा वैद्य जर बोलत असेल ना, तर त्यावेळी सुद्धा देव हसतो की हा त्याला बरा करणार आहे म्हणे. याच्या वेळी हसू येतं देवाला, म्हणतात रामकृष्ण परमहंस. आणि खरंच आहे, त्या काल्पनिक भेदामुळंच आपल्यात विभागणी झालेली आहे. जर आपण ती भेद जर नष्ट करायला लागलो तर निश्चितच हळूहळू ही एकरूपता हे लक्षात यायला लागेल. जातीची बंधनं काढली की एकही जात शिल्लक राहणार नाही. धर्माची बंधनं नेली तर मी धर्म नाही, कारण धर्माचा मला हे नाही म्हणून वर्णनच केलेलं आहे ना. वर्णन करताना म्हणतात नमे मृत्यूशंका नमे जाती भेदा पिता नैव माताच जन्मा. वर्णन करताना आत्मषटकामध्ये वर्णन केलेलं आहे की त्यामध्ये वर्णन करताना म्हणतात धर्मोन अर्थोन कामोन मोक्षो चिदानंद रूपा हा शिवोहम शिवोह. मला कुठल्या धर्माचं बंधन नाही म्हणतात. कसं असेल सांगा बघू. धर्म म्हटलं की भेद आला, जात म्हटले की भेद आला, आणि जेव्हापर्यंत भेदात कार्य चालू असतं तोपर्यंत अविद्येचं आक्रमण तसंच असतं. जर विचार करून जर आपल्याला भेद घालावायचा झाला तर निश्चितच आपल्याला काय होईल की हे एकरूपच आहे कळायला लागेल. माऊली म्हणतात अविद्येचं आच्छादन ज्ञानानं दूर होतं आणि सगळ्या भेदभावाची मर्यादा नष्ट होऊन जाते. आणि सगळेच माझ्या स्वरूपाशी एकरूप होतात. कुठला आदियज्ञ, कुठं आदिभूत आणि कुठलं आदिदैवत, एकच आहे ब्रह्म. अध्यात्म कर्म हे सगळं एकच आहे. ब्रह्म अर्पण, ब्रह्म हवी, ब्रह्मणाहुत शब्द वापरलेला 4थ्या अध्यायात आपण त्याचं वर्णन केलेलं आहे. ब्रह्मच सगळं आहे. कुठली आहुती आणि कुठलं इंधन आणि कुठले त्या सगळ्या समिधा सगळं ब्रह्मच आहे. आणि असा विचार जर आपण करायला लागलो आणि हे कल्पनेनंच विचार करायचा आहे, म्हणजे हळूहळू ती जवनिका पिटे.
जवनिका म्हणजे तो पडदा नष्ट होईल आणि आपण एकरूप आहे असं आपल्याला भास व्हायला लागेल. माऊलींनी पुढच्या 2-3 ओव्यांच्या मध्ये दृष्टांत, सुंदर दृष्टांत दिलेले आहेत आणि जे वेदांतात उल्लेख ज्या दृष्टांताचा केलेला आहे असे दृष्टांत पुढच्या 2-3 ओळीमध्ये दिलेले आहे आणि पटवून दिलेला आहे की जीव हा ब्रह्मरूपापेक्षा वेगळा वाटण्याचं कारण काय. आपण कारणं बघितलीच आहे की जे अविद्या एक कारण आहे, अज्ञान कारण आहे आपण म्हणूया. आणि दुसरी गोष्ट कर्तृत्व भोक्तृत्वाच्या भ्रांती जी आहे किंवा जगत सत्यत्वाची भ्रांती जी आहे, देह सत्यत्वाची भ्रांती आहे, या तिन्ही चारी भ्रांतीमुळंच जीवाला ब्रह्मत्व असून सुद्धा, देवत्व असून सुद्धा तो स्वतःला तसं मानत नाही. तो बाप, मुलगा, आई, वडील असाच मानतो. तो चेअरमन, सचिव असंच म्हणतो. तो प्रवचनकार, कीर्तनकार, शिक्षक, प्राध्यापक असं स्वतःला मानून घेतो. त्याला कारण आहे त्याच्याबद्दलची सत्यत्व बुद्धी. म्हणून जोपर्यंत संसाराबद्दलची सत्यत्व बुद्धी शिल्लक आहे तोपर्यंत ही अविद्या नष्ट होत नाही. म्हणून हळूहळू आपण त्याला बाधित करायला शिकलो पाहिजे. कारण प्रपंच दूर करता येत नाही, म्हणजे फिजिकली दूर करता येत नाही. मग कसा करायचा? विचारानं दूर करायचा. विचारानं त्याचं निरसन व्हायला लागलं की मग आपल्यालाच आता वाटायला लागतं खरंच ते खोटं आहे, खरंच ते मिथ्या आहे असं वाटायला लागेल. त्यासाठी माऊलींनी 3 ओव्या दिलेल्या आहेत. त्या ओव्यांचं फक्त वाचन आता आपण करतो. बघा, पै केशाचा गुंडाळा वरी ठेवली स्फटिक शिळा, ते जव पाहिली डोळा तव भेदली गमली, पाठी केश परुते नेले आणि भेदले पण काय नेनो झाले, तरी डाक देवनी सांदिले शिळे ते काही, नाते अखंडची ऐती परी संगे भिन्न गमली होती, ते साधली या मागोती जैशी का तैशी. तीन ओवीमधून एकाच दृष्टांताचा विस्तार केलेला आहे आणि फार सुंदर पद्धतीने सांगितलेला आहे. नंतरच्या चिंतनामध्ये आपण त्याच्यावरती विचार करणार आहोत. आजची वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.